घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्या, घरकुलाचे थकीत पैसे द्या, गावठाण विस्तार करा, सर्वांना 35 किलो राशन एकाच भावात द्या, गरजू लोकांना राशन कार्डचे वाटप करा, सर्व तालुकाभर मनरेगाची कामे सुरू करा, गुरुदेव नगर सह इतरही लोकांची अतिक्रमित घरे ग्रामपंचायत रेकॉर्डवर कायम करा, अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावट्याच्या वतीने लाल बावटा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन यांच्या नेतृत्वाखाली तिवसा येथील रामचंद्र घंगारे भवन येथून मोर्चा निघून तिवसा तहसील कार्यालयात धडकला। यावेळी तिवसा तहसीलदार नागरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युनियन प्रतिनिधी मंडळाने दिला। यावेळी तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन, किसान सभेचे महादेव गारपगार, शेटूचे रोशन कांडलकर यांनी सरकारच्या मजूर विरोधी धोरणावर जोरदार टीका केली। या मोर्चामध्ये तिवसा तालुक्यातील सातरगाव, बोर्डा, चांदूरढोरे, आनंदवाडी, अशोकनगर, गुरुदेवनगर, शिवणगाव, जावरा, फतेपूर, धामंत्री, तारखेडा, शिवाजी चौक, तिवसा आदी गावातील शेतकरी, शेतमजूर वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाच्या यशस्वीतेकरिता पुंडलिक बापणकर, सुभाष खांडेकर, लक्ष्मी नांदणे, गुफा गेडाम, संगीता खडसे, जया मेहरा, शीतल परतेती, सरला बनसोड, शालिनी इंगडे, बेबी सुरजुसे, जया चिटकुले, नंदा मडावी, रत्ना थोराट आदीसह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। रामचंद्र मुंदाने, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, तिवसा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।